नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्या विद्यार्थ्यांची जून टार्गेट युनिव्हर्सिटी आहे म्हणजे BMS सेकंड इयरची 30 जूनपासून युनिव्हर्सिटी सुरू होते, तर अशा विद्यार्थ्याकरिता आजचा स्पेशल व्हिडिओ असणार आहे. आता बघा, मेनली कसं आहे, आता जी 30 तारखेला जूनची युनिव्हर्सिटी सुरू होती BMS सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांची, जी की ऑड बॅचची विद्यार्थी, जे विद्यार्थ्याचे नुकतंच आता BMS सेकंड इयरची युनिव्हर्सिटी झाली, ज्यामध्ये 1 विषय 2 विषय 3 विषय बॅक लागले, किंवा जे ऑलरेडी BMS सेकंड इयरला ऑड बॅचला आहेत, म्हणजे ज्यांना पहिले ऑड बॅच नव्हती, आता ऑड बॅच आली, तर अशा विद्यार्थ्यांचे जे जूनमध्ये पेपर होणार आहेत, तर अशा करिता स्पेशली आपण BMS मराठीने तुमच्याकरिता एक फास्ट ट्रॅक म्हणून एक बॅच ओपन सुरू केली आहे. आता फास्ट ट्रॅक ही बॅच म्हणजे काय, तुम्हाला ती सुरुवातीला समजून सांगतो. आता या बॅचमध्ये आपण काय करणार आहे, तुम्हाला एक सिंपली सांगतो. या बॅचमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा आणखी सुद्धा अभ्यास झाला नाही, तर अशा विद्यार्थ्याकरिता ही स्पेशल बॅच असणार आहे. आणि त्यासोबत ज्या विद्यार्थ्यांचा मेनली कसं आहे की सगळा अभ्यास झाला आहे ना, आता त्यांचा काय सगळा अभ्यास होऊन सुद्धा त्यांना फक्त लॅक ऑफ रिव्हिजन राहिली, फक्त त्यांना रिव्हिजनची कमतरता पडली, तर अशा विद्यार्थ्याकरिता स्पेशली आपण आणलेली फास्ट ट्रॅक बॅच. आता यामध्ये तुम्हाला इन डिटेल मी सगळं काय समजून सांगतो. बॅचचे फीचर असणार आहे तरी काय. आता पहिलं फीचर काय असणार आहे बघा, डेली तुम्हाला काय भेटणार आहे, स्टडीचे टार्गेट भेटणार आहे. तुम्हाला काय असणार आहे, प्रत्येक दिवसाला मी 4-5 असं टार्गेट देणार. तुम्हाला पाहायला जर गेलं तर 45 दिवस आजपासून आपल्या हातात राहिले. आज तारीख आहे 15 मे आणि 30 जूनला आपला असणार आहे BMS सेकंड इयरचा पहिला पेपर, जो की रसशास्त्राचा पहिला पेपर असणार आहे. आणि त्याकरिता आपल्याकडे मोजकेच पाहायला गेले तर फक्त 45 दिवस आजपासून आपल्या हातात आहे. आता या 45 दिवसामध्ये तुम्हाला ठरवायचं तुम्हाला पास व्हायचं की नापास व्हायचं. आता बघा, सुरुवातीला तुम्हाला डेली टार्गेट देणार मी या बॅचमध्ये. तुम्हाला दररोज टार्गेट असेल, प्रत्येक विषयात जेवढे टार्गेट असेल, फक्त तुम्हाला त्या टार्गेटचा अभ्यास करायचा आहे. त्या टार्गेटवरती मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन देणार आहे. त्या इम्पॉर्टंट क्वेश्चनचा अभ्यास करायचा तुम्हाला. म्हणजे मी तुम्हाला काय करणार आहे, डेली टार्गेट देणार आहे. डेली टार्गेट म्हणजे तुम्हाला त्या सब्जेक्ट, त्या चॅप्टर मधलं एवढा पोर्शन करायचा आहे, तो चॅप्टर मधले एवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन करायचे. डेली फक्त तेवढंच करायचं. तुमचा आपाप 45 दिवसामध्ये सगळा सिलेबस करून घ्यायची जिम्मेदारी माझी राहिली, आणि पासिंग करून द्यायची पण जिम्मेदारी माझी राहिली. यामध्ये तुम्हाला डेली टार्गेट देणार आहे, गोल देणार, समजलं. त्यानंतर तुम्हाला काय करणार, चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन देणार. म्हणजे आज तुम्हाला जर मी समजा कोणता पहिला चॅप्टर दिला, तर तुम्हाला समजा परिभाषा हा चॅप्टर दिला, तर परिभाषा चॅप्टर मधून तुम्हाला जर काय म्हटलं, तर त्यामध्ये मी तुम्हाला आजवर सुरुवातीला इम्पॉर्टंट क्वेश्चन सुद्धा त्यासोबत देणार. परिभाषा चॅप्टर दिला टार्गेटमध्ये, त्यासोबत त्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन त्या दिवशी देणार तुम्हाला. म्हणजे तुम्हाला काय करायचं, इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहिजे आणि तो चॅप्टर करायचा, इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहिजे आणि चॅप्टर करायचं. म्हणजे सगळंच करत बसायचं का, तर नाही. आपल्याकडे एवढा टाइम उरलेला नाही की सगळा सिलेबस आपल्याला कव्हर करत बसायचं काय, तर नाही. फक्त आपल्याला सध्या फोकस काय करायचे, आपली मेन पासिंग काढायची ना. मग पासिंग काढायसाठी आपल्याला काय करायचे, ते इम्पॉर्टंट सध्या करत चालायचं. ज्यामध्ये मी तुम्हाला जेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन देईन फक्त तेवढेच करायचे. शिल्लकचं डोकं लावत नाही. डोळे बंद करून माझ्यावरती विश्वास ठेवायचा आणि पासिंगची जिम्मेदारी माझ्यावर सोडून द्यायची. फक्त तेवढे क्वेश्चन डेली डे टू डे करायचे. बॅकलॉग कुठेही पडून द्यायचं नाही. डेली टू डेली जेवढे टार्गेट देईन, आज एवढे टार्गेट दिले, 4 टार्गेट दिले, 4चे 4 टार्गेट पूर्ण झाल्याशिवाय झोपायचं नाही. रात्री फक्त एवढं असेल, दररोज एक तुम्हाला काय असेल, डेली टार्गेट देईन, इम्पॉर्टंट क्वेश्चन देईन. त्यानंतर रात्री मी एक तुम्हाला लाईव्ह सेशन घेईन. लाईव्ह सेशन म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनली विचारेन, बाळा झालंय का नाही. मला फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचं. जर हो किंवा नाही, फक्त तुम्हाला दररोज पर्सनली विचारणार मी. तुम्हाला पर्सनली लाईव्ह सेशन घेणार, सगळ्यांची झूम मीटिंग मध्ये सगळे घेणार आणि सगळ्यांना विचारणार, पर्सनली सगळ्यांना विचारणार आणि सगळ्यांकडून अभ्यास करून घेणार. या 45 दिवसामध्ये ज्यांची इच्छा असेल त्यांनी 100% ज्यांना पास व्हायचं या 45 दिवसामध्ये, तर त्या विद्यार्थ्यांनी नक्की बॅच जॉईन करा. नक्की तुम्हाला 100% फायदा होईल. कारण हा माणूस एवढा विश्वासाने जर तुम्हाला म्हणत असेल, तर कुठं ना कुठं या माणसाच्या बातमध्ये दम नक्की असेल. त्यामुळे तुम्हाला जर नक्की पास व्हायचं असेल तर 100% BMS मराठी सोबत या आणि 100% आपली खात्रीशीर पासिंग होऊन घ्या. आपण काय करतो, एकदम लोएस्ट प्राइस होतो, ज्यामध्ये तुम्हाला सगळे देणार मी, की यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन देणार आहे, डेली चॅप्टरचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन असो, डेली टार्गेट देणार आहे, गेस्ट पेपर देणार आहे. आणखी पाहायला गेलं तर पर्सनल गायडन्स सुद्धा करणार आहे. त्यासोबत तुमची गॅरंटी मी सुद्धा घेतो आणि त्यासोबत आणखी तुम्हाला लाईव्ह सेशन सुद्धा मी डेली घेणार आहे. आता हे सगळं होतं बघा, फीचर होते. हे फीचर तुम्हाला कळले असतील. या फीचरसाठी जेवढं काय मेन कसं आहे माहिती आहे का, एकदम कमी पैशामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतोय, जे की कमीत कमी गरीबाच्या विद्यार्थ्याला सुद्धा परवडेल अशी एवढी कमी फीस ठेवते. आणि त्यामध्ये सगळे सब्जेक्ट कव्हर करण्याची जिम्मेदारी माझी राहील. कारण की तुम्ही जर पाहिलं असेल तर आपण मेन कसं करतोय, जेवढं कमी पैशात ठेवण्याचा प्रयत्न करतोय, कारण विद्यार्थ्यांना बी परवडेल आणि आम्ही सुद्धा काय करू, आमची जी काही मेहनत असेल तर मेहनतीला सुद्धा एक चीज होईल. त्यासाठी आपण काय करतो, जेवढे विद्यार्थ्याला कमीत कमी फीस ठेवतील तेवढा प्रयत्न करतोय. नक्की जा, ज्या विद्यार्थ्यांना पास व्हायचं त्या विद्यार्थ्यांनी 100% बॅच जॉईन करा. नक्की कळकळीची विनंती असेल, तुम्हाला 45 दिवस राहिले आहेत, चांगल्या प्रकारे अभ्यास करा. 100% तुम्ही पास होताल. काही विद्यार्थ्यांना आणखी सुद्धा विश्वास बसत नाहीये की आम्ही पास होईल का नाही होईल, का सप्टेंबरच्या अटेम्प्टला जाणार आहे. एक सांगतो मी
तुम्हाला. तुमच्याकडे आता देवाने चान्स दिलाय, तर ह्या चान्सला तुम्ही कुठेही काय करू नका, हलगर्जीपणा करू नका. कारण की सुरुवातीला ऑड बॅच नव्हती, सगळे विद्यार्थी ऑड बॅचसाठी रडत होते. आता देवाने तुम्हाला संधी दिली, ऑड बॅच दिली, तर ऑड बॅचचा नक्की फायदा करा. तुमच्या बॅच तुम्ही फक्त पाहायला गेले तर ऑन डॉक्युमेंटरी फक्त 6 महिने बॅक आहे आणि प्रॅक्टिकल पाहायला गेलं तर 3 महिने फक्त तुम्ही बॅक आहेत. जर तुम्हाला हे सप्टेंबर जूनचा अटेम्प्ट जर नाही द्यायचा तर तुम्ही 1 वर्ष असे बी बॅक जाता. त्यामुळे एक सांगतो की अटेम्प्ट आहे तर नक्की फायदा घ्या, रिस्क घ्या. रिस्क आहे तो इश्क आहे. एक सांगतो, चांगल्या प्रकारे अभ्यास करा, दुसरं काही नाही, डोक्यात दुसरा विचार आणू नका. चांगला अभ्यास करा, पासिंग 100% होणार आहे, पेपर सोपे येणार याची खात्री मी आजपासून लिहून देतो. त्यामुळं फक्त एक माझा ऐका, अभ्यास करा, दुसऱ्या डोक्यात काही आणू नका. आणि ज्यांची इच्छा आहे त्यांनी 100% जा, आपल्या BMS मराठी ॲपवर जा. ज्यांना ही बॅच जॉईन करायची एकदम कमी फीसमध्ये 3,500 रुपये आपण फीस ठेवणार होतो, पण आपण विद्यार्थ्याकरिता 2499 मध्ये बॅच देतो. तुम्हाला डेली काय असेल, डेली तुम्हाला टार्गेट असेल, इम्पॉर्टंट चॅप्टरचे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील चॅप्टर वाईज भेटणार आहे. त्यासोबत पाहायला गेलं सगळे पेपर, सगळे जे काही सब्जेक्ट आहे त्यांचे गेस्ट पेपर भेटणार आहे. पर्सनली गायडन्स माझा असणार, तुम्हाला पर्सनली कॉल करा, मेसेज करा, पर्सनली गायडन्स असणार आहे. त्यासोबत 101% 101% पासिंग गॅरंटी मी देतो. त्यानंतर पाहायला गेलं तर डेली लाईव्ह सेशन वगैरे सुद्धा यामध्ये घेणार आहेत. अशा त्यांना बॅच जॉईन करायची त्यांनी नक्की जॉईन करा. यामध्ये आणखी एक नोट सांगतो, यामध्ये तुम्हाला कुठेही लेक्चर नसणार आहे, ही फक्त तुम्हाला डेली टार्गेट बॅच असणार आहे. यामध्ये तुम्हाला गेस्ट पेपर भेटणार आहे, डेली टार्गेट असणार आहे आणि त्यासोबत इम्पॉर्टंट क्वेश्चन वगैरे भेटणार आहे. आणखी काही विद्यार्थ्यांमध्ये सर यामध्ये लेक्चर भेटतील का, तर लेक्चर वगैरे नसणार यामध्ये तुम्हाला फक्त डेलीचे टार्गेट वगैरे असणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला जेवढं काही टिप्स अँड ट्रिक्स माझ्याकडून जेवढं काही सांगण्यात येईल पेपरला, मॅनेजमेंट पेपरचं कसं लिहायचं काय नाही, तर सगळं मी यामध्ये तुम्हाला कव्हर करणार आहे. जे की फक्त थेअरीचा पार्ट तुम्हाला फॅक्टच्या बाहेरचा ऑल सराउंडिंग जेवढा काही पार्ट असतो पेपरमध्ये पासिंग व्हायचा, तर सगळं काही गायडन्स मी करणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पास व्हायचं, ज्या विद्यार्थी इच्छा आहे तर त्यांनी 100% बॅच जॉईन करा. वेळ घालू नका, कारण की अभी नाही तो कभी नाही, एवढं ध्यानात ठेवा. व्हिडिओ आवडला असेल चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि तुमची जरी इच्छा असेल, आणखी तुमच्या मित्रांची सुद्धा इच्छा असेल, तर 100% त्यांना हा व्हिडिओ पाठवा. सगळ्यांना कॉम्बोमध्ये जर घ्यायचं असेल तर यापेक्षा कमी आणखी प्राईस भेटेल. कॉम्बोमध्ये 4-5 विद्यार्थी असतील तर 100% मला मेसेज करा, कॉल करा. कॉम्बोमध्ये तुम्हाला ह्यांच्यापेक्षा पण आणखी फीस कमी करेल. त्या विद्यार्थ्यांचा घ्यायचं असेल कॉम्बो मध्ये, ज्यांना पर्सनल घ्यायचं त्याला एवढी फीस वगैरे आहे. अशा प्रकारे टोटल हा व्हिडिओ होता. कसा वाटला काय नाही नक्की सांगा. त्यासोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.